सिन्नर शहरातील शाळेमध्ये आढळलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश आले असून तब्बल 3 तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. आपल्यासोबत वन अधिकारी आपण त्यांच्याकडे सर, नागरी भागात बिबट्या आढळला होता, काय नागरिकांनी काळजी घेतली? नागरी भागात आता बिबट्या उपस्थित राहिला त्याचा शोध आम्हाला सुद्धा घ्यावा लागेल. बिबट रेस्क्यू करणं हे आमचं काम आहे नेहमीच. नागरिकांनी प्रत्येक वेळी त्याच्यात सहकार्य करणं अपेक्षित आहे, कारण रेस्क्यू करताना खूप काळजी घ्यावी लागते आणि नागरिकांनी ती दक्षता बाळगली पाहिजे. गर्दी मोठ्या प्रमाणात होती, नागरिक जे आहेत ते कोणाचं ऐकत नव्हते, नागरिकांना काय आव्हान करेल? नागरिकांना हेच आव्हान राहील माझं की कोणतंही काम असू दे, हे रेस्क्यू असू दे किंवा पोलिसांचं कोणतंही काम असू दे, त्याच्यात नागरिकांनी सहकार्य केलं पाहिजे. उगाच धिंगाणा मस्ती करण्यापेक्षा लोकांना अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जर सहकार्य केलं तर होणारं काम लवकर होऊ शकतं. आता हा बिबट्या कुठे हलवण्यात आला आणि काय उपचार करण्यात आला? नाशिक TTC सेंटर येथून रेस्क्यू टीम आली होती. तसेच सिन्नर वन परिक्षेत्राकडील सर्व कर्मचारी यांनी मिळून हे रेस्क्यू केलेलं आहे. याला आता मोहदरी वनोद्यान येथे अँटीडोट देण्यात येईल आणि त्यानंतर त्याला नाशिक येथे TTC सेंटरला हलवण्यात येईल. साधारण या बिबट्याची वय काय असेल? बिबट्याची साईज पाहता साधारण बिबट्याचं वय एक 4 ते 5 महिने असू शकतं. आणि नागरिक वस्तीमध्ये बिबट्या आढळल्यानंतर नागरिकांनी काय केलं पाहिजे, काय आव्हान करावं? सर्वप्रथम नागरिकांनी तर वन विभागाला संपर्क करायला पाहिजे. त्यानंतर लेपर्ड ज्या परिसरात आहे तिथे जास्त आवाज गोंधळ केला नाही पाहिजे. नागरिक असतात, जमाव असतो, गोंधळ होतो, पण प्रत्येकाने थोडी दक्षता घेतली पाहिजे, कारण गर्दीच्या परिसरात तो शांत बसून राहतो आणि तीच वेळ असते जे आम्हाला रेस्क्यू करणं योग्य होतं. रेस्क्यू साठी तुमचे किती कर्मचारी आणि किती अधिकारी होते? रेस्क्यू साठी आता माननीय सहाय्यक वन संरक्षक वाघेरे मॅडम आणि आमचे वन विभागातील 4 वनपाल, 14 वनरक्षक व इतर वनमजूर हे होते. तसेच नाशिक TTC सेंटर इथले अभिजित महाले आणि त्यांची टीम असे मिळून आम्ही केलेलं आहे. योगेश महाळंकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.